चलो सगळेजण छान अभ्यास करताय ना. चला आपण आता आपला पुढचा व्हिडिओ करूया. आपले व्हिडिओ कोणते चालू आहे? ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. वी आर ऑन डिफरंट मेकॅनिझम ऑर डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन. याच्यामध्ये वेगवेगळे मेकॅनिझम कोणते येतात. तर याच्या आधीचा व्हिडिओ मी केलाय ऍडिशन रिॲक्शन, इन विच वी हॅव सीन इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन अँड न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. आज आपण व्हिडिओ करणार आहोत सबस्टिट्यूशन रिॲक्शन. Substitution reaction is also of two types: electrophilic substitution reaction and nucleophilic substitution reaction. Okay. Addition reaction मध्ये दोन्ही आपण एकत्र एका व्हिडिओ मध्ये केलंय, बट न्यूक्लिओफिलिक इज नॉट पॉसिबल बिकॉज भरपूर मोठा कन्सेप्ट आहे. That's why what we'll do today we'll see, or in this video we'll see first nucleophilic addition reaction. ठीक आहे, हा पॉइंट बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिकला जाऊ. ठीक आहे, चला सुरू करूयात आपण पॉइंट न्यूक्लिओफिलिक ऍडिशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, सो फर्स्ट थिंग, व्हॉट इज सबस्टिट्यूशन? सबस्टिट्यूशन मीन्स व्हॉट? इट्स लाईक एक आला आणि दुसरा गेला. म्हणजे बघा ऍडिशन मध्ये काय होत होतं, वेन वी हॅव अ डबल बॉन्ड अँड वी ऍड समथिंग लाईक HCl, द प्रॉडक्ट इज सिंगल बॉन्ड and there is one H and one Cl here. म्हणजे काय होत होतं, हे दोघ जण मिळत होते, एकत्र होत होते. That is called as addition. Unsaturated contents convert into saturated. But in case of substitution, our starting material is saturated. Saturated म्हणजे काय? No further addition possible. Addition पुढची होणार नाही. मग ऍडिशन होणार नाही तरी आपल्याला रिएजंट ऍड करायचं. मग तो काय करणार? तो ऍड झाला तर त्यातनं दुसरा कोणीतरी निघून जाणार. इट्स लाईक दॅट की ऍडिशन रिॲक्शन म्हणजे काय की समजा तुमच्या घरामध्ये कोणतरी गेस्ट आले, ठीक आहे, तर तुमच्या घरामध्ये भरपूर जागा आहे, अनसॅच्युरेटेड आहे, ते गेस्ट आले त्यांना सुद्धा राहायला जागा मिळाली, सगळे हॅपी हॅपी. पण समजा तुमचं घर लहान आहे आणि आता गेस्ट आले, तर काय होणार आहे, गेस्ट आले तर घरातल्या कोणाला तरी बाहेर जावं लागणार. सबस्टिट्यूट, एक जण बाहेर जाणार, त्याच्या जागेवर दुसरा येणार. लक्षात आलं? ओके, सो दॅट इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. So for example, if I have a molecule carbon with, suppose I have bromine, okay, carbon having 3 bonds and 1 bromine, saturated, sp3 carbon, and when I add OH minus in this, okay, so bromine is minus, OH is minus, so OH ala the Br जाणार, so it is the product carbon having 3 bonds and OH, and Br will go out. Is it okay? So this is called as substitution. One will come, another will go. Okay, so the starting material is called as substrate. Attacking reagent आपण कोणता बघतोय? न्यूक्लिओफिलिक. So attacking reagent is called as nucleophile. This one is called as product. आणि आता हा जो बाय प्रॉडक्ट आहे त्याला काय म्हणायचं? लिव्हिंग ग्रुप. जे जो ग्रुप बाहेर पडलाय त्याला काय म्हणायचं? लिव्हिंग ग्रुप. ओके, द ग्रुप विच इज गोइंग इज कॉल्ड एज लिव्हिंग ग्रुप. लक्षात आलं? ओव्हरऑल आता या रिॲक्शन मध्ये काय काय झालंय? OH आला, Br गेला. ठीक आहे, आधी OH आला मग Br गेला. बघा काय होऊ शकतं, द फर्स्ट स्टेप इज ऍडिशन ऑफ OH आणि सेकंड स्टेप इज डिपार्चर ऑफ Br मायनस. ओके, इन अदरवाइज आपण कसं म्हणू शकतो, फर्स्ट वन इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. बघा न्यूक्लिओफाईल आधी इकडे अटॅक करणार. सेकंड स्टेप काय? डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. लिव्हिंग ग्रुप निघून जाणार. लक्षात येते? आधी न्यूक्लिओफाईल आला, अटॅक केला, ब्रोमीन निघून गेला. कळालं? किंवा उलटे होऊ शकतं. काय होऊ शकतं, आधी लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. ओके, फर्स्ट स्टेप विल बी डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. म्हणजे काय होईल बघा, पहिल्या स्टेपला OH ने काय काम केलं नाही, पहिल्यांदा कोण गेलं? Br बाहेर पडला. Br बाहेर पडला की याचा एक बॉन्ड कमी झाला. एक बॉन्ड कमी झाला म्हणजे काय तयार झालं? कार्बोकॅटायन. बरोबर. ब्रोमीन मायनस बाहेर पडला की इथे चार्ज करणार प्लस, आणि मग सेकंड स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. इज इट ओके? लक्षात येते? आयदर असं होणार नाही तर असं होणार. अजून काय होणार ना, OH आला आणि Br गेला, तर आधी ब्रोमीन जाईल OH येईल, नाही तर आधी OH येईल ब्रोमीन जाईल. दुसरं काय होणार? कळलं? सो अकॉर्डिंग टू दिस स्टेप्स, कळते ना, ह्या स्टेप आधी काय मग काय,
This nucleophilic substitution is divided into two types, SN1 and SN2. Nucleophilic substitution is divided into two types according to this two mechanisms. लक्षात आले ना. आधी कोणती स्टेप होणार त्याच्यावर SN1 आणि SN2. ठीक आहे. सो सुरू करूयात आपण SN1 SN2. ओके. आता पॉइंट सांगते तुम्हाला. SN1 SN2 फॉर JEE अँड नीट एक्झाम. बोर्ड एक्झाम मध्ये JEE आणि नीट एक्झाम मध्ये डिरेक्टली विल गेट MCQs. विच ऑफ द फॉलोइंग इज फेवरेबल फॉर SN1. और अजून काय क्वेश्चन येईल, SN2 साठी कोणता रिएजंट पाहिजे, लिव्हिंग ग्रुप कसा पाहिजे, सॉल्व्हंट कसा पाहिजे, असे क्वेश्चन येणार. ठीक आहे, MCQ मधले. बट वेन वी गो टू बोर्ड मध्ये तुम्हाला SN1 SN2 डिटेल काय म्हणत आपण, डिटेल डिस्क्राईब द रिएक्शन और यू कॅन से राईट अ शॉर्ट नोट ऑन, म्हणजे 4 मार्कचा हा क्वेश्चन येतो. इज इट ओके? आयदर SN1 और SN2. ओके. कधी कधी काय क्वेश्चन येतो, डिफरन्शिएट बिटवीन SN1 अँड SN2. सो यू हॅव टू राईट डाऊन एनी 4 पॉइंट्स ऑफ डिफरन्स. इज इट ओके? सो आपण काय करूयात आता, SN1 SN2 डिस्क्राईब पण करूयात आणि IIT किंवा आपल्या MCQ साठी लागणारे जे म्हणजे एंट्रन्स एक्झामला लागणारे MCQs आहेत त्याच्यासाठी सुद्धा काय लागेल ते डिस्कशन करूयात. इज इट ओके? सो विल सी दिस SN1 SN2 इन अ डिफरन्शिएट मॅनर. म्हणजे काय करूयात आपण, 2 पार्ट करूयात आणि SN1 SN2 डिफरन्स जसा बघतो तसं आपण एक एक रिएक्शन स्टडी करू. ठीक आहे. चलो. सो दिस इज अबाउट अवर बेसिक थिंग. सबस्ट्रेट कोण, न्यूक्लिओफाईल कोण, प्रॉडक्ट कोण आणि लिव्हिंग ग्रुप कोण, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे ही नावं लक्षात घ्या, कारण की आपल्याला मेकॅनिझम मध्ये ही लोकांची नावं वापरायची. ठीक आहे. सो राईट डाऊन दिस रिएक्शन and then we can go for SN1 and SN2. ठीक है. चलो. सो नाउ विल गो फॉर SN1. तर आपण आता SN1 SN2 स्टार्ट करूया. मी घेताना डिफरन्सच्या पॉइंट मध्ये घेणार आहे. बट माय सजेशन टू यू, वेन एव्हर यू आर रायटिंग युअर नोट्स, राईट SN1 और SN2 फर्स्ट. ठीक आहे. आधी एक पॉइंट सगळा नीट छान नोटबुक मध्ये लिहून घ्या अँड देन गो फॉर सेकंड पॉइंट. मला आता शिकवायचंय त्यामुळे कंपॅरेटिव्ह शिकवणं इझी जातं. Okay, but whenever you are studying or whenever you want to make notes, make SN1 SN2 separate notes. ठीक है. चलो. सो फर्स्ट वन, SN1 SN2 चा फुल फॉर्म काय येतो, आणि हे असलं काहीतरी कोड लँग्वेज आहे. सो इट इज फुल फॉर्म. सो H stands for substitution, N for nucleophilic. So substitution nucleophilic. 2 stands for bimolecular. Substitution nucleophilic bimolecular means what? SN2. What is SN1? It is substitution nucleophilic and there is one number, so it is unimolecular. Okay, bimolecular, unimolecular. Bi means 2, uni means 1. So what does it mean? It is related to kinetics of the reaction. ओके. कायनेटिक्स माहिती आहे ना. कायनेटिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण रेट ऑफ रिएक्शन स्टडी करतो, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन, बरोबर ना. सो वेन द रिएक्शन्स वर स्टडीड, ओके, न्यूक्लिओफिलिक रिएक्शन वेगवेगळे सबस्ट्रेट, रिएजंट, न्यूक्लिओफाईल वगैरे घेऊन स्टडी केला तेव्हा काय कळलं, काय काय रिएक्शन 2 मॉलिक्यूल वरती डिपेंडेड, काय काय रिएक्शन एकाच मॉलिक्यूल वर डिपेंडेड. सम रिएक्शन डिपेंड्स ऑन 2 मॉलिक्यूल, सम रिएक्शन्स ऑर्डर इज 2, दोघांवरती डिपेंडेड, अँड सम रिएक्शन्स are depending on only 1 molecule, their order is 1. Okay, so that's why the 2 factors are bimolecular and unimolecular. Is it okay? So what was observed in kinetics, that rate of reaction in case of SN2 depends on 2. So the 2 factors are substrate and nucleophile. बघा मगाची रिएक्शन आठवते ना, सबस्ट्रेट प्लस न्यूक्लिओफाईल गिव्स प्रॉडक्ट प्लस बाय प्रोडक्ट, बरोबर. सो सबस्ट्रेट आणि न्यूक्लिओफाईल दोघांवरती डिपेंड असेल, देन इट इज कॉल्ड एज SN2. and in this case only one कार्य करता. so rate of reaction is directly proportional to only substrate. okay, न्यूक्लिओफाईलची इथे काही गरज नाही. लक्षात आलं. सो व्हॉट यू कॅन से अबाउट रिक्वायरमेंट ऑफ न्यूक्लिओफाईल. हियर रेट इक्वेशन मध्ये न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, न्यूक्लिओफाईल शिवाय रिएक्शनचा स्पीड वाढणार नाही. सो व्हॉट यू कॅन से, न्यूक्लिओफिलिसिटी इज इज इम्पॉर्टंट, बरोबर ना.
न्यूक्लिओफिलिक नेचर बघणं महत्वाचं आहे का, आता न्यूक्लिओफाईल कमी जास्त झाला तर रिॲक्शनचा रेट स्पीड बदलणार आहे, कळलं ना. सेम वे हिअर न्यूक्लिओफिलिसिटी इज नॉट इम्पॉर्टंट. वाय? बिकॉज SN1 मध्ये आपल्या रेट इक्वेशन मध्ये न्यूक्लिओफाईल नाही. ओके, इन अदर वर्ड्स इम्पॉर्टंट म्हणजे काय, हिअर वी नीड स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल. वी नीड स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, बट हिअर no need of strong nucleophile or weak nucleophile also can carry out this reaction. Okay, electron rich species, weak nucleophile, strong nucleophile. For example, if you have OH minus, OH minus will be strong nucleophile, proper negative charge, but H2O कडे लोन पेअर आहे, तर मायनस पेक्षा लोन पेअर काय झालं, वीक झालं. ओके, सो इफ यू आर following SN2 mechanism, we cannot use water, we have to use OH minus. कळालं. नेक्स्ट वन, सो रिएक्शन कायनेटिक्स झालं लिहून, रेट लॉ झाला. ओके, सो फ्रॉम कायनेटिक्स व्हॉट यू कॅन से, ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन, ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज 2 and here order is 1. आता नेक्स्ट पॉइंट, ऍक्च्युअल रिएक्शन. ओके, रिएक्शनचं एक्झाम्पल की विच रिएक्शन गिव्स SN2 and which reaction gives SN1. ओके, एक्झाम्पल आता मी जे सांगते तसंच्या तसं लक्षात ठेवायचं आणि नंतर नंतर तुम्ही गेस करायला लागेल की अरे हा हे SN1 चं झालं, हा SN2 चं झालं. ओके, वेन वी आर गोइंग टू सी प्रॉपर मेकॅनिझम यू विल अंडरस्टँड की हेच मेकॅनिझम का घेतलं, की हेच एक्झाम्पल का घेतलं. ओके, so in this case reaction example is we are taking primary or less than primary वाला म्हणजे मिथिल. okay, CH3Br when reacts with OH minus, the product is CH3OH plus Br minus. okay, आपला हा substrate, then this is nucleophile, this is our product and this one is leaving group. what we are using, we are using primary किंवा प्रायमरी पेक्षा पण लहान मिथिल ग्रुप आपण इथे यूज करतो. यू कॅन से लेस क्राउडेड. ओके, आणि आता इथं लेस क्राउडेड वापरला म्हणजे इकडे काय वापरायचं, मोर क्राउडेड. ओके, सो हिअर वी आर युझिंग CH3 थ्राइस CBr. ओके, डिफरन्स बघा काय, इन दिस केस कार्बनचं आपलं sp3 हायब्रिडायझेशन आहे, वरती समजा ब्रोमिन लिहिला तर इकडं कोण आहे, 3 हायड्रोजन आहेत. ओके, सो इथे छोटे छोटे 3 हायड्रोजन आहेत, बट हिअर वी हॅव 3 times CH3. so it becomes bulky or you can say crowded. बरोबर ना, so it is more crowded. it is nothing but tertiary carbon. कळाला डिफरन्स, लेस क्राउडेड असेल तर SN2, मोर क्राउडेड झालं तर SN1. बाकी रिएक्शन सेम आहे, OH मायनस ऍड केला, प्रॉडक्ट झाला काय, CH3 थ्राइस COH प्लस Br मायनस. ओके, less crowded and more crowded. So from that we can say speed of the reaction. Okay, so बघा स्पीड काय सांगतो, रिएक्शनचा स्पीड फास्ट कोणाला, स्लो कोणाला. जर का लेस क्राउडेड असेल तर SN2. what does it mean, if I have methyl group then it will be very fast, then it will be faster for primary, then secondary and then tertiary. बरोबर ना, जास्त क्राउडिंग झालं तर कुठं जाणारी रिएक्शन, SN1 ला, और इन अदर वर्ड्स SN2 चा स्पीड कमी होणार. हिअर एक्झॅक्टली अपोजिट, मोर क्राउडेड विल गो बाय SN1 और यू कॅन से टर्शरी कार्बन असेल तर तो SN1 सगळ्यात फास्ट देणार, त्याच्यानंतर सेकंडरी, मग प्रायमरी अँड देन लास्टला मिथिल ग्रुप. ओके, सो इन दिस वे वी कॅन से डिफरंट सबस्ट्रेट. ओके, चलो नाउ heart of the point and that one is mechanism. Mechanism, SN2 is one step mechanism. म्हणजे काय लॉजिक आहे बघा, हे दोघं जण आपल्याला रेट लॉ मध्ये पाहिजेत, म्हणजे हे दोघं जण एकाच वेळेस युटिलाइज होणार, कळते ना, हे दोघं जण रेट लॉ मध्ये पाहिजेत, म्हणजे काय आपली जी RDS आहे, रेट डिटर्मिनिंग स्टेप, त्याच्यामध्ये हे दोघंही वापरायचे आणि आपल्या रिएक्शन मध्ये 2च कार्य करते, तिसरं कोण नाहीच आहे, तर हे दोघंही वापरून टाकले, संपली रिएक्शन. सो 1 स्टेप, कळाले. अँड हिअर वी हॅव 2 स्टेप रिएक्शन. ओके, व्हाय 2 स्टेप, बघा आपल्या रेट लॉ मध्ये हा एकटाच आहे, इथं दोघं जण आहेत. 2 स्टेपचं मिनिंग काय, आधी ह्या एकट्याला वापरलं RDS मध्ये आणि मग नंतर हा दुसरा आला.
किंवा वाईस वर्सा काहीतरी झालं. लक्षात आलं ना. सो दोघं जण सेपरेट यूज केले. वाय? बिकॉज रेट लॉ एकट्याच काम आहे. लक्षात येते. सो दिस इज 2 स्टेप अँड दिस वन इज 1 स्टेप. सो 1 स्टेप काय काय झालं बघा आपल्या इथं. न्यूक्लिओफाईलनी पण अटॅक केला आणि ब्रोमिन गेला. बघा मगाशी 2 स्टेप सांगितलेल्या. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. इथं सुद्धा अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. पण दोघांमध्ये काय फरक होतो बघा. इन केस ऑफ SN2 अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, attack of nucleophile and departure of living group take place simultaneously. वन स्टेप म्हणजे एकाच वेळेस दोन्ही झालं. एका बाजूनी OH येतोय, एका बाजूनी ब्रोमिन जातं. लक्षात आलं. ओके. बट हिअर इट डज नॉट टेक प्लेस सायमल्टेनियसली. बघा एक्झाम्पल की सपोज ही एक आपली रूम आहे, ठीक आहे, आणि इथे आपला हा कार्बन बसलाय, 3 हायड्रोजन आहेत आणि इथे ब्रोमिन आहे, ठीक आहे. तर ब्रोमिन निगेटिव्ह चार्ज, बल्की साईज, OH कडे पण निगेटिव्ह चार्ज आहे. तर OH काय करणार आहे, मला यायचंय, म्हणजे ही रूम आहे, या रूम मध्ये मला OH ला यायचंय. तर OH काय करणार, बॅक साईडने येणार. का? कारण की इथं ब्रोमिन काय करतोय, त्याला अपोज करतोय. सो OH विल कम फ्रॉम दिस साइड. कळते. अँड OH जेव्हा इकडनं यायला लागेल तेव्हा ही स्मॉल रूम आहे, बरोबर आहे. सबस्टिट्यूशन आता त्यांना स्मॉल रूम आहे, त्यामुळे काय होणार, इथं गर्दी झाली की ब्रोमिन लगेच बाहेर जाणार. तर एका दाराने OH आत येतोय, दुसऱ्या दाराने ब्रोमिन बाहेर चाललाय, सायमल्टेनियस. लक्षात आलं. OH इज कमिंग, ब्रोमिन इज गोइंग. ओके. सो दिस इज हॅपनिंग इन केस ऑफ SN2. आता SN1 मध्ये काय होते बघा, सेम रूमचा साईज तोच आहे, कार्बन, ब्रोमिन, पण आता झालंय काय, इथं आहे गर्दी, क्राऊडेड आहे. ओके. सो सेम स्टोरी. OH म्हणला चला आपण इकडनं येऊयात, पण आता इथनं याला स्कोप आहे का, नाहीये. का? कारण की इथं खूप गर्दी आहे, आतमध्ये घुसायला जागाच नाही, घर खूप छोटं पडलंय. कळालंय. आता काय करायचं. अशा वेळेस OH म्हटलं मी काय जातच नाही, गेलो उडत. बरोबर ना. समजा आपल्याला जायला जागाच नसेल तर OH करणार, राहू देत, मी काय जातच नाही. कळालं. रिॲक्शन तर झाली पाहिजे. मग आता ब्रोमिन इनिशिएटिव्ह घेतो, तो म्हणतो आधी असं करतो, मी निघून जातो, म्हणजे जरा घरामध्ये जागा होईल, मग OH ला यायला जमेल. कळतंय. कारण की इकडनं आला आणि इकडनं गेला, एका वेळेस चालताना काय होणार आहे, दोघ जण रूम मध्ये असणार ना एका मोमेंटला. एक जण येतोय, दुसरा चाललाय. त्या केसमध्ये हा अर्धवट आत आलेला असणार आहे, हा अर्धवट बाहेर जाणार, गर्दी खूप वाढणार. पण इथं ऑलरेडी बल्की ग्रुप आल्यामुळे काय होतंय, OH ला यायला स्कोप नाही, OH येतच नाही. तेव्हा ब्रोमिन म्हणतो आधी मी जातो, मग ब्रोमिन निघून गेला. ब्रोमिन निघून गेला म्हणजे मायनस वाला निघूनच गेला, बरोबर ना. आता मायनस वाला निघून गेला, त्यामुळे आता काय इथं रिकामी जागा, मोठा बल्की ग्रुप निघून गेला. मायनस वाला गेला, इथं प्लस चार्ज आला, आणि आता OH मायनस. OH मायनस आधी मागाशी ना जाऊ दे, नको जायला, आता त्याला गंमत वाटत कारण इथं प्लस साईन आहे. सो नाव दिस OH मायनस कॅन कम फ्रॉम दिस साइड ऍज वेल एज दिस साइड. आता दोन्हीकडनं स्कोप आहे, कारण की इथला ब्रोमिन पण गायब झाला. बघा इकडं दोघातला डिफरन्स कळतोय ना. ओके. सो हिअर OH हॅज टू कम फ्रॉम बॅक साइड. अटॅक ऑफ OH मस्ट बी फ्रॉम बॅक साइड ओनली, बरोबर ना. पण इथं काय होतंय, इट विल बी फ्रॉम बोथ साइड्स, बॅक साइड ऍज वेल एज फ्रंट साइड. लक्षात येते. सो OH can attack from both sides. OH has to attack from back side. So that one is SN2 and SN1. ठीक आहे. सो चलो कम बॅक टू अवर स्टेप्स. सो झाले काय, फायनली स्टेप्स दोन कोणत्या झाल्या, 2 स्टेप रिएक्शन, फर्स्ट अँड सेकंड. आधी कोण गेले, आधी ब्रोमिन गेला का OH आला. येस, आधी ब्रोमिन गेला. सो व्हॉट विल राईट, फर्स्ट स्टेप इज डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप, आणि दुसरी स्टेप काय, अटॅक ऑफ OH मायनस, और यू कैन से अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. ओके. सो दीज आर द 2 स्टेप्स. आता 2 स्टेप झाल्यावर आपल्याला फास्ट आणि स्लो सांगावं लागेल, RDS. सो आता थोडा अंदाज आलाच असेल की ब्रोमिन जाणं, कारण की कोणी नाहीये ना, तरी सुद्धा मनाने ब्रोमिनला जायचंय. सो दॅट स्टेप विल बी स्लो. सो दिस फर्स्ट स्टेप इज RDS, and secondly we will get formation of carbocation. Okay. So in first step the product is carbocation, and second step ला attack of nucleophile. लक्षात येते.
So SN2 one step reaction, there is backside attack of OH. SN2 SN1 it is two step process and OH can attack from both the sides. कळलं? चला एक स्क्रीनशॉट काढा कारण की आपल्याला मेकॅनिझम आता ड्रॉ करून बघायचंय. सो फर्स्ट पॉइंट्स पटापट लिहून काढायचे, स्क्रीनशॉटवर डिपेंड राहू नका, नोटबुक मध्ये या नोट्स काढा. ठीक आहे. चलो नाउ विल गो फॉर ऍक्च्युअल मेकॅनिझम रायटिंग फॉर SN2 अँड SN1. मेकॅनिझमला स्टार्ट करू. सो आपला मगाचा लास्ट पॉइंट काय होता? मेकॅनिझम डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप अँड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल टेक प्लेस सायमल्टेनियसली ऍट द सेम टाइम अँड हिअर विल हॅव टू स्टेप्स. आधी लिव्हिंग ग्रुप जाणार मग न्यूक्लियोफाइल अटॅक करणार. ठीक आहे. चला आता बघूयात एक्झॅक्टली कसं करायचं. सो वी हॅव दिस CH3Br sp3 carbon. So I'll write this CH3Br like this. Bromine I will write on right hand side and 3 hydrogens here. Okay, it is nothing but our tetrahedral sp3 carbon. बरोबर मगाशी इथे लिहिलं होतं ना. Okay, now OH will come from backside. Okay, backside attack. Why backside? Because bromine is present on the front side. Bromine is also having minus charge. OH is having minus charge. So minus minus repulsion. So what will happen? OH will attack from backside. Okay, हा इकडनं अटॅक करणार आणि ब्रोमिन या बाजूने निघून जाणार. कळालंय? सो OH येतोय आणि ब्रोमिन जातोय. सो एका स्टेप मध्ये काय होतं की एका पॉइंटला काय होतं, OH नी पण बॉन्ड केला आणि ब्रोमिनचा बॉन्ड कमी होत चालला. OH इज मेकिंग बॉन्ड, ब्रोमिन इज ब्रेकिंग बॉन्ड. बघा कसं दिसणार आहे. दिस कार्बन, दिस OH have started making bond. ठीक आहे, अजून हा बॉन्ड प्रॉपर तयार झालेला नाही, जस्ट सुरुवात झाली. ऍट द सेम टाइम ब्रोमिन इज ऑल्सो गोईंग, म्हणजे ब्रोमिनचा बॉन्ड पण काय व्हायला लागलाय, वीक व्हायला लागलाय. एक बॉन्ड तयार होतोय आणि दुसरा बॉन्ड निघून चाललाय. लक्षात येते? आता जेव्हा OH इकडनं येतोय तेव्हा ह्या 3 हायड्रोजनचा काय होईल बघा. आपला सपोज हा कार्बन हा ब्रोमिन आहे, ब्लॅक कलरचा हा पेन ब्रोमिन आहे आणि हे ब्लू कलरचे 2 पेन हे हायड्रोजन आहेत आणि हा सुद्धा आपण हायड्रोजन धरूयात. ओके, सो हे 3 हायड्रोजन आपण असे काढलेत आता. सो OH इकडनं आला, ब्रोमिन इकडनं जाणार आहे, पण या हायड्रोजनचा काय होणार आहे आता, हे हायड्रोजन पण प्लेन होणार. कारण की आपला व्हॅलन्स बॉन्ड थेअरी किंवा VSEPR थेअरी मध्ये बघितले, एखादा नवीन इलेक्ट्रॉन आला तर काय होणार आहे, यांच्यामध्ये रिपल्शन होणार. And that's why when OH comes here, this hydrogen which were in 109 angle, त्यांचा काय होणार आहे, त्यांच्यामध्ये कसा चेंज होणार आहे, they will become straight. Okay, and you will get the angle like this. Okay, one H is below the plane, one is above the plane. बरोबर ना, you will get trigonal bipyramidal geometry. ओके, हायड्रोजन मध्ये अँगल आता 120 झाला, हे स्ट्रेट झाले. कळलं? आणि आता या कार्बनचे 5 बॉन्ड दिसत आहेत. सो कार्बनचे 5 बॉन्ड तर पॉसिबल नाहीत. सो दिस इज अनस्टेबल. सो वी हॅव ड्रॉन in square bracket. Secondly, it is called as transition state. Transition state. And this transition state is 5 membered. बरोबर ना, 5 बॉन्ड आहे. ओके, आता OH ने इलेक्ट्रॉन दिले आणि ब्रोमिन इलेक्ट्रॉन घेतोय. सो OH चा मायनस चार्ज थोडा कमी झाला, जो कम्प्लीट 1 मायनस होता तो डेल्टा मायनस झाला आणि ब्रोमिन जो आधी जस्ट डेल्टा मायनस होता तो आता वाढायला लागला. So overall 1 minus charge is now distributed between these two. ओके, आयदर या स्क्वेअर बॉक्सच्या वरती मायनस लिहा नाही तर या दोघांना हाफ हाफ द्यायचं. ओके, आणि फायनली ही स्टेप काय आपली स्लो आहे, याला काय म्हणणार आपण, RDS. ओके, आणि नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे आता बघा, कार्बन आणि OH चा बॉन्ड आता परफेक्ट होणार. बरोबर, हा बॉन्ड जो ब्रेक सुरू झालाय तो कम्प्लीट तयार होणार. Br कम्प्लीट निघून जाणार आणि हे तिन्ही हायड्रोजन आता या एका बाजूला गेले. कळलं? सो दिस इज अवर प्रॉडक्ट. आता नीट बघा, स्टार्टिंग मटेरियल आणि प्रॉडक्ट मध्ये काय डिफरन्स आहे. हायड्रोजनची पोझिशन, हिअर 3 हायड्रोजन्स लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड. ठीक आहे, बघा स्टार्टिंग मटेरियल आणि प्रॉडक्ट ऑलमोस्ट मिरर इमेज सारखे वाटतात ना. फक्त इथं ब्रोमिन आहे, OH आहे, पण हायड्रोजन कडे लक्ष दिलं तर उलट झालंय. कळते ना, म्हणजे सपोज हा कायरल कार्बन असतं, हे 4 बॉन्ड्स वेगवेगळे असते तर ह्याची ही मिरर इमेज झाली असते. बरोबर की नाही. सो व्हॉट वी आर गेटिंग इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन.
इन्व्हर्जन इन कॉन्फिगरेशन. कळते? म्हणजे हा समजा डी असेल तर हा एल होणार, हा आर असेल तर हा एस होणार. मिरर इमेज झाली ना इनॅन्शिओमर सारखं. ठीक आहे. चलो, so this is about SN2. Now we'll go for SN1. Now in SN1 we are starting material is having carbon, 3 carbon, CH3, 1 2 3 आणि त्याला काय लावलं आपण ब्रोमिन. ओके, मग सारखंच OH मायनस म्हटलं, चला मी बॅक साइडने येतो. आता बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे का? नाही. का नाही? कारण की इथं आता क्राउडिंग झाली. बरोबर. सो ड्यू टू क्राउडिंग backside attack not possible. ठीक आहे. क्राउडिंग झाल्यामुळे आता OH मायनस अटॅक करणार नाही. लक्षात येते? मग काय होणार? सो पहिली स्टेप काय होणार आहे आपली? डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. हा फक्त ब्रोमिन निघून गेला. सो फर्स्ट स्टेप मध्ये OH मायनस येतच नाही. काय होतं? फक्त ब्रोमिन गेला. सो व्हॉट वी गेट अ कार्बन विथ 3 बॉन्ड्स, विल गेट अ कार्बोकॅटायन. आणि कार्बोकॅटायनची जॉमेट्री काय? कार्बोकॅटायन इज sp2, बरोबर ना? ट्रायगोनल प्लेनर. सो विल गेट trigonal planar molecule. Okay, I'll write it in 3-dimensional way. So one CH3 above the plane, one CH3 below the plane, and one CH3 in the plane, and Br minus will go. So what we get carbocation intermediate, and this is tertiary carbocation, therefore it is stable. रादर हा टर्शरी आहे म्हणूनच SN1 देतो आपण. लिहिलं ना टर्शरी साठी SN1, कारण की पहिली गोष्ट बॅक साइड क्राउडेड पाहिजे म्हणून टर्शरी पाहिजे. दुसरी गोष्ट जो कार्बोकॅटायन झाला तो स्टेबल पाहिजे, त्यामुळं टर्शरी रिएक्शन फास्ट देतो. कळलं नाही? आता कार्बोकॅटायन तयार झालाय. दिस इज अवर स्लो स्टेप RDS, अँड RDS इन्व्हॉल्व्ह ओनली 1 मॉलिक्यूल. इथल्या RDS मध्ये 2 मॉलिक्यूल होते. कळलं ना? चलो, नाउ सेकंड स्टेप. सेकंड स्टेपला आता हा आपला स्टार्टिंग मटेरियल होणार. सर कार्बोकॅटायन हॅव्हिंग 3CH3, ओके, आणि आता त्याच्यावरती कोण? OH मायनस अटॅक करणार आहे. आता गमत बघा, कार्बोकॅटायन काय झाला? प्लेनर झाला. कार्बनचे 3 बॉन्ड, एक लेफ्ट राईट आणि खाली काढल्या. असा लिहिलाय मी. एक CH3 माझ्याकडे आलाय बिलो द प्लेन, एक तुमच्याकडे आलाय अबव द प्लेन, आणि एक खाली आहे. बरोबर. सो आता हे 3 CH3 एका प्लेन मध्ये आणि मधल्या कार्बनकडे प्लस आहे. आता OH मायनस काय करेल? OH मायनस कॅन अटॅक फ्रॉम दिस साइड ऍज वेल एज दिस साइड. बरोबर, कारण की प्लेन झालाय. सो OH कॅन कम फ्रॉम फ्रंट साइड और बॅक साइड. म्हणजे जुना जिथं ब्रोमिन होता त्या बाजूनी पण OH येऊ शकतो, आणि जिथं आधी ब्रोमिन नव्हता त्या बाजूनी पण येऊ शकतो. बघा, इथं बॅक साइड अटॅक फक्त पॉसिबल नाही, पण दुसऱ्या स्टेपला दोन्ही पॉसिबल झाले. ओके, सो नाव OH मायनस can attack from both sides. लक्षात येते? So OH minus attacks from both sides. Both sides म्हणजे काय? बॅक ऍज वेल एज फ्रंट. आणि किती चान्सेस आहेत? 50-50, कारण की प्लेन मॉलिक्युल आहे. इकडनं अटॅक करायचा किंवा इकडनं, चान्सेस किती आहेत? 50-50. आता समजा बॅक साइडने अटॅक केला तर काय होईल प्रॉडक्ट? इकडनं OH आला तर कसं दिसणार आहे? OH या बाजूला जाईल आणि कार्बनचे 3 CH3. बरोबर. OH इकडनं आला तर कसं दिसणार आहे? OH विल कम फ्रॉम दिस राईट हँड साइड, म्हणजे फ्रंट साइड, दिस कार्बन, अँड कार्बन विल हॅव 3 CH3. बघा, मगाशी कसं झालं? एकच प्रॉडक्ट आलं, पण आता 2 प्रॉडक्ट आले, आणि दोघांचे चान्सेस किती आहेत? 50-50. बरोबर ना? इथं काय झालं होतं? 100% एकच झाला होता, आणि हे आता 50-50. लक्षात आलं? नेक्स्ट वन. आता नीट बघा, स्टार्टिंग मटेरियल आणि प्रॉडक्ट काय डिफरन्स आहे. स्टार्टिंग मटेरियल आणि पहिलं हे दोन्ही चेक केलं तर काय दिसेल? याच्या बरोबर उलट झालंय, मिरर इमेज सारखं झालंय. सो यू कॅन से हिअर वी हॅव इन्व्हर्जन. बरोबर ना? अपोजिट झाले. आणि इथं सेम राहिले CH3 ची पोझिशन. सो वी कॅन से हिअर रिटेन्शन. सो in SN2 we get 100% inversion. In SN1 we get 50% inversion, 50% retention. So in SN2 we get one and only one product. It is stereospecific as well as stereoselective.
वाय? बिकॉज वी आर गेटिंग ओनली वन प्रॉडक्ट, स्पेसिफिकली एकच प्रॉडक्ट बनतं. ओके, आणि ते सुद्धा कसं अपोजिट. इथं काय झालंय, दोन प्रॉडक्ट झालेत, सो इट इज नॉट स्पेसिफिक. लक्षात येते? सो वी गेट 50% इन्व्हर्जन, 50% रिटेन्शन. आणि हे दोघं जण पण बघा मिरर इमेज झालेत, बरोबर की नाही? मिरर इमेज झालेत म्हणजे काय झाले, वी आर गेटिंग अ पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स. We are getting pair of enantiomers, and most thing, important thing, 50-50%. So दोन्ही enantiomer 50%, म्हणजे what we are getting? We are getting racemic mixture. Racemic mixture. कळालं? 50% D, 50% L, ते कॉम्बिनेशन झालं की काय तयार झालं? रेसिमिक मिक्सचर. इज इट ओके? चलो, नेक्स्ट वन अबाउट एनर्जी प्रोफाइल डायग्राम. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. ओके, आता जागा कमी आहे, आपण दोन्ही डायग्राम इथंच काढूया. एनर्जी प्रोफाइल डायग्राम. सो दिस इज वन स्टेप प्रोसेस. सो वेन एव्हर वन स्टेप, कायनेटिक्स टॉपिक आठवते ना, वन स्टेप प्रोसेस म्हणजे एकच डोंगर येणार. आणि ह्या कशासाठी काढला आपण? SN2 ला. SN1 ला काय होणार आहे? 2 स्टेप. सो ही पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. कळालं? फर्स्ट स्टेप आपली स्लो आहे, त्याच्यामुळे त्याचा EA मोठा येणार, आणि दुसरी स्टेप आपली ही काय फास्ट आहे, कारण की कार्बोकॅटायन इंटरमिजिएट झालाय, प्लस मायनस अटॅक फास्ट झाला, सो त्याचा EA कमी येणार. इथं कोण असणार आहे आपला इंटरमिजिएट? कार्बोकॅटायन. इथं वरती कोण असतं? ट्रान्झिशन स्टेट. So in case of SN2 we get only one transition state, and here we are getting two transition state, TS1, TS2. Is it okay? So this is about energy profile diagram for SN1 and SN2. Okay, एक स्क्रीनशॉट काढा आणि पॉइंट लक्षात घ्या. whenever you will get a question, describe SN2 reaction or SN1 reaction, कंपल्सरी हे मेकॅनिझम एक्झाम्पल हे आलंच पाहिजे. एनर्जी प्रोफाइल डायग्राम नाही काढली तरी चालेल, पण या बोर्डवरचे हे 2 पॉइंट हे कंपल्सरी कुठल्या पण डिस्क्रिप्शन मध्ये आले पाहिजे. कळाले? हेच महत्वाचं. हे दिस इज नथिंग बट हार्ट ऑफ मेकॅनिझम, बरोबर ना? ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड SN1, SN2. आणि आता आपण पुढे जाऊयात, थोडं एक्झाम्पल्स घेऊयात. ठीक आहे? नाही, एक अजून पॉइंट, एक पॉइंट आपला राहिलाय अबाउट लिव्हिंग ग्रुप कपॅसिटी. सी द पॉइंट, डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. ब्रोमीन जातोय, हे दोन्ही केसेस मध्ये काय? डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप. ओके, आय राईट दिस पॉइंट फॉर ऑल. ओके, दोघांसाठी कंबाईन मध्ये लिहूयात आपण. डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप इज इन बोथ केसेस इट इज इन्वॉल्ड इन RDS. बरोबर ना? दोन्ही केसेस मध्ये लिव्हिंग ग्रुप बाहेर जाणं हे इम्पॉर्टंट स्टेप आहे. देअरफॉर गुड लिव्हिंग ग्रुप इज नेसेसरी फॉर बोथ SN1 as well as SN2. ओके, पॉइंट लक्षात घ्या. आपण न्यूक्लिओफाईल मध्ये काय लिहिलं होतं? SN2 मधला न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंग पाहिजे का? कारण की तो आपल्या RDS मध्ये इन्व्हॉल्व आहे. इथल्या याच्यामध्ये RDS मध्ये OH येत नाही, त्याच्यामुळे OH म्हणजे न्यूक्लिओफाईल स्ट्रॉंग नसला तरी चालेल. पण लिव्हिंग ग्रुप जाणं हे दोघांमध्येही RDS मध्ये. सो लिव्हिंग ग्रुप जेवढा चांगला असेल, गुड लिव्हिंग ग्रुप असेल, तेवढी रिएक्शन फास्ट होते. सो लिव्हिंग ग्रुप कपॅसिटी काय? लिव्हिंग ग्रुप कपॅसिटी I minus, Br minus, Cl minus and F minus. Okay, iodine will depart faster, then bromine, then chlorine and then fluorine. Okay, yes, it is nothing but bond length. Okay, iodine चे bond length मोठी आहे ना, bond length मोठी, bond strength छोटी, so it can break, that bond can be broken easily. कळाले? So this is about living group capacity. Okay, चलो, so now we'll have some examples. चला, आता आपण SN1, SN2 वरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सो फर्स्ट क्वेश्चन इज सिंपल क्वेश्चन.
व्हॉट इज मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन. तर आता बघा ओव्हरऑल आधी काय झालंय, 4 ऑप्शन मध्ये एक एसएन लिहिलं आणि एक एसई लिहिलं. एसई आपण स्टडी नाही केला. इट इज सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक. तर जर का न्यूक्लिओफाईल लिहून सबस्टिट्यूट करत असेल तर न्यूक्लिओफिलिक, इथं प्लस वाला असतं तर इलेक्ट्रोफिलिक. ठीक आहे, हा मायनस वाला आहे. सो ऑप्शन सी आणि डी येणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सो OH मायनस अटॅक करून Cl मायनस आला, सो इट इज एसएन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. आता SN1 आहे का SN2 आहे, इट डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट. सबस्ट्रेट जर का प्रायमरी असेल तर SN2 आणि टर्शरी असेल तर SN1. सो हा कोणता आहे, C2H5Cl प्रायमरी कार्बन. सो मेकॅनिझम ऑफ दिस वन इज SN2. ओके, नेक्स्ट वन, करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिविटी विथ aqueous NaOH. The aqueous NaOH means strong base, so we have to see SN2 reaction. ठीक आहे, आधी तुम्हाला कळलं पाहिजे SN1 बघायचंय का SN2. ठीक आहे, तर जेव्हा स्ट्रॉंग बेस वापरतो तेव्हा SN2 आणि वीक बेस असेल किंवा प्रेसिपिटेशन वगैरे, आता फॉर एक्झाम्पल इथं क्वेश्चन येतो Cl असेल तर AgCl चा प्रेसिपिटेट कशात फास्ट होईल, तेव्हा काय करायचं, SN1. ठीक आहे, सो हिअर वी आर गोइंग टू सी SN2. ओके, रादर SN1 SN2 कसंही बघितलं तरी चालतं. तुम्हाला रिॲक्शन काय करायची आहे, न्यूक्लिओफाईल येणार आहे आणि इलेक्ट्रोफाईल जाणार आहे. ओके, रादर करेक्ट ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी आलं तर बेटर वे SN1 SN2 पेक्षा कार्बोकॅटायन वरती जास्त फोकस करा की कोणता स्टेबल होतो त्यांनी आन्सर द्यायचं. ओके, सो नाव इन दिस केस न्यूक्लिओफाईल विल कम फ्रॉम वन साइड, Cl विल गो आउट. दिस इज अवर सेकंडरी कार्बन. बरोबर, हा सुद्धा सेकंडरी आलाय, हा कोणता आलाय, टर्शरी आलाय आणि हा सेकंडरी आलाय. ठीक आहे, तर सेकंडरी कार्बन असेल तर आपल्याला कोणताच पॉइंट माहित नाही, बरोबर ना, लक्षात येते ना. टर्शरी साठी SN1, प्रायमरी साठी SN2, सेकंडरीला काही सांगता येत नाही. सो हिअर यू हॅव टू यूज सम डिफरंट लॉजिक. आणि काय लॉजिक आहे, न्यूक्लिओफाईल येणार आहे आणि इथं जो Cl मायनस आहे, रादर हा Cl मायनसला आधी बाहेर काढायचं, इथे येणार प्लस चार्ज. यू विल गेट अ प्लस चार्ज हिअर अँड देन न्यूक्लिओफाईल विल कम हिअर. लक्षात आलं, तर Cl वरती इथं प्लस आला तो कोणता स्टेबल होतो. सो पहिल्या केसमध्ये काय होणार आहे, सायक्लोहेक्झेन वरती प्लस, सेकंड मध्ये काय होणार आहे, बेन्झिन, त्याच्यानंतर इथं प्लस येणार. सो दिस प्लस इज इन कॉन्ज्युगेशन, मोर स्टेबल. सिमिलरली इथं काय होणार आहे, एक डबल बॉन्ड CH3 आणि प्लस, म्हणजे टर्शरी सुद्धा झाला आणि कॉन्ज्युगेशन पण आहे. आणि या केसमध्ये काय झालं, ऑक्सिजन आणि इथं प्लस, ऑक्सिजन कडे कोण असतं, लोन पेअर. सो वी हॅव हिअर कॉन्ज्युगेशन ऑफ डबल बॉन्ड, कॉन्ज्युगेशन ऑफ डबल बॉन्ड, हिअर कॉन्ज्युगेशन ऑफ लोन पेअर. सो सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त कॉन्ज्युगेशन कोण चांगलं करतं, लोन पेअर. सो 4 विल रिॲक्ट फास्टेस्ट. बरोबर, आय विल आन्सर समवेअर, इथे लिहूयात आन्सर. ओके, सो 4 ची रिॲक्शन सगळ्यात फास्ट होणार का, बिकॉज इट हॅव लोन पेअर कॉन्ज्युगेशन. आता डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशन, जास्त कॉन्ज्युगेशन कशात आहे, याच्यामध्ये, म्हणजे हा जास्त स्टेबल. सो 4 नंतर नंबर जाणार 2, देन 3 and then last 1. Why last 1? Because 1 have no conjugation. Tertiary सुद्धा नाहीये आणि conjugation पण नाही. Okay, so this is rate of reaction. Now next one, reactivity order of SN2. Now here specifically SN2 लिहिलंय, म्हणजे ऑर्डर कोणती वापरायची, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके, when SN2 is written, don't go for carbocation. ठीक आहे, इथं स्पेसिफिक नव्हतं दिलं, इथं दिलंय, कळलं ना. सो हिअर this carbon is primary, बरोबर ना, this one is primary, this one is also primary and this one is secondary. सो याचा रेट सगळ्यात स्लो असणार आहे, बरोबर, सगळ्यात खाली कोण जाणार आहे, 4. आता हे तिघही प्रायमरी आहेत. पुढे जाऊयात, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, लेस क्राउडेड विल गिव्ह फास्टर रिॲक्शन. सो याच्या शेजारी इथं टर्शरी बसलाय, याच्या शेजारी सेकंडरी आहे आणि याच्या शेजारी प्रायमरी, बरोबर. सो टर्शरी मध्ये इथं क्राउडिंग आहे, इथं जरा कमी झालं, इथं एकदम कमी आहे. लेस क्राउडेड विल गिव्ह SN2. सो 3 विल रिॲक्ट फास्टेस्ट. 3 नंतर नंबर जाणार 2 चा आणि त्याच्यानंतर 1 चा. कळलं. सो हाऊ टू चेक क्राउडिंग प्रायमरी सेकंडरी मध्ये, की मेन कार्बन बघायचा आणि त्याच्यानंतर ते सेम आलं तर त्याच्या शेजारी जायचं, कारण की बॅक साइड अटॅक करायचंय. बॅक साइड सगळी कशी पाहिजे, रिकामी पाहिजे. ओके, नेक्स्ट वन बघा, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर फॉर SN1. परत एकदा स्पेसिफिकली SN1 दिले. SN1 आलं की काय करायचं, कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीने आन्सर द्यायचा.
स्टेबल कार्बोकॅटायन विल गिव्ह स्टेबल रिझल्ट और मेजर प्रोडक्ट. कळालं? सो या केसमध्ये कार्बोकॅटायन काय होणार आहे? आय राईट कार्बोकॅटायन फॉर अ फर्स्ट. इथं CH3 ग्रुप आहे आणि वरती कोण आहे? CH2Cl. तर हा Cl निघून गेला, डिपार्चर ऑफ लिव्हिंग ग्रुप, आणि या CH2 वरती आला प्लस चार्ज. बघा चारही केसमध्ये सेम तयार होणार आहे, जे प्रायमरीच आहे, त्यामुळं प्रायमरी सेकंडरी विषय नाही. चेंज काय झालंय तर आपला हा पॅरा पोझिशनचा ग्रुप. पॅरा पोझिशनला कोण आहे? CH3. आता हा प्लस चार्ज आहे, त्याला कोण स्टॅबिलाइज करत आहे? ओके. इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला, म्हणजे CH3 कडे प्लसचा इफेक्ट आहे, प्लसचा इफेक्ट इन्क्रीज होतोय. सो व्हॉट वी कॅन से की इथं भरपूर जास्त स्टॅबिलिटी आहे. पण इंडक्टिव्ह पेक्षाही जास्त डॉमिनेटिंग इफेक्ट कोणता आहे? CH3 कडे आहे हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय? या कार्बन अल्फा हायड्रोजन जो आहे तो काय करणार आहे? इट विल डोनेट प्रोटॉन आणि इट विल स्टॅबिलाइज CH2. कळालंय? सो आपला हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन देणार आणि CH2 ला स्टॅबिलाइज करणार. सो हायपर कॉन्ज्युगेशन कधी दिसतं? वेन वी हॅव अल्फा हायड्रोजन. बरोबर ना? अल्फा हायड्रोजन असेल तरच, बीटा हायड्रोजन काय जाणार नाही कॉन्ज्युगेशनला. सो जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढं हायपर कॉन्ज्युगेशन जास्त, जेवढं हायपर कॉन्ज्युगेशन जास्त तेवढं स्टॅबिलिटी जास्त. मोर अल्फा हायड्रोजन मोर कॉन्ज्युगेशन, मोर कॉन्ज्युगेशन मोर स्टॅबिलिटी. ओके. सो हियर वी हॅव 3 अल्फा हायड्रोजन्स. बरोबर? हियर ओनली 2, हियर ओनली 1 and there is no alpha hydrogen. बरोबर ना? There is no alpha hydrogen. So what we can say here? This will react faster. 3 अल्फा हायड्रोजन, इथं 2च आहेत. म्हणजे बघा CH3 वाढल्यामुळे उलट प्रॉब्लेम काय झाला? अल्फा हायड्रोजन कमी झाले. बरोबर? सो व्हॉट वी कॅन से, इफ आय गिव्ह नंबर 1, 2, 3 and 4. 1 will react fastest, then 2 and then 3 and then 4. Okay. Now last one. SN1. SN1 म्हणजे परत स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. सो प्रत्येक मधनं आता Cl काढून टाकू. So here you have double bond and plus, only plus, and you have 5-membered ring and plus. ओके. आता सॉल्व्ह कसं करायचं? बघा सगळ्या केसमध्ये सेकंडरीज कार्बोकॅटायन आहे. कॉन्ज्युगेशन दिसतंय पण थोडंसं वेगळं स्ट्रॅटर्जी वापरायचे. हियर वी हॅव टू यूज ॲरोमॅटिक नेचर. ॲरोमॅटिक, नॉन ॲरोमॅटिक, अँटी ॲरोमॅटिक. बरोबर ना? सो हियर 4n+2 pi electrons. So this molecule is aromatic. This is non-aromatic and this one is anti-aromatic. So anti-aromatic is very less stable. म्हणजे काय? हा Cl गेला तर हा अँटी होतोय, हा Cl ला जाऊन देणार नाही, म्हणजे याचा रेट सगळ्यात कमी. सो रेट ऑफ रिएक्शन विल बी लाईक दिस. समजलंय? चला, कुत्र्यांचं भोंगणं सुरू झालंय, ते म्हणतात आता लेक्चर बंद करा, तासभर. ठीक आहे. चलो. सो दिस इज अबाउट SN1, SN2. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल दिस पॉइंट्स. परत एकदा सांगते, डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट्स जे आधी आपण बघितले दे आर फॉर बोर्ड एक्झाम, आणि आता जे आपण MCQs घेतोय या टाइपचे MCQs तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये येणार आहे. ठीक आहे. चलो. सो विल स्टॉप हियर and now we'll continue our point. That one is electrophilic substitution in next lecture. Goodbye.